तर झालं असं, मी माझ्या न्यूट्रिशनिस्टकडे गेले आणि मी तिला म्हटलं की मी आता कम्प्लिटली व्हेजिटेरियन व्हायचं ठरवलं आहे, पण मला कळत नाही आहे कुठले असे व्हेज पदार्थ आहेत ज्यातून मला प्रोटीन मिळू शकेल. म्हणजे अंडं चिकन बंद होणार तर मला ते प्रोटीन पावडर वगैरे सुरू करावी लागेल, जी की मला आवडत नाही, ती पचतही नाही आणि ती खूप महागडी पण असते, तर ते मला नको वाटतं. पण ती म्हणाली, कोणी सांगितलं तुला की आपल्या शाकाहारी आहारातून पूर्णपणे प्रथिनं मिळत नाहीत, खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. मी म्हटलं की हां, म्हणजे पनीर ना, पण पनीर तर मी रोज नाही खाऊ शकत, म्हणजे कंटाळा येतो. ती म्हणाली, पनीर व्यतिरिक्त सुद्धा खूप असे पदार्थ आहेत ज्यातून आपल्याला खूप छान पद्धतीनं प्रोटीन मिळू शकतं. आणि मग तिथून माझा अभ्यास सुरू झाला आणि मला लक्षात आलं की असे खूपसे पदार्थ आहेत आणि खूपशा रेसिपीज आहेत ज्यामुळे आपण आपला प्रोटीन सोर्स जो आहे तो कंप्लीट करू शकतो. तर ते कुठले असे पदार्थ आहेत, ते 5 पदार्थ आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. कारण आपल्याला रँडम सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण एक्झॅक्टली रिच प्रोटीन कशात आहे हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 7 डेज चॅलेंज दिलं होतं मागच्या वेळेला मी आणि 7 प्रकारचे पेय सांगितले होते ज्यामुळे आपल्याला छानपैकी मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळालेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शाकाहारी कुठले असे पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला छानपैकी प्रथिनं मिळतील, प्रोटीन इंटेक जो आहे तो कंप्लीट होईल. तर प्रथिनं आपल्या शरीरासाठी का गरजेची आहे, त्याचं महत्त्वाचं काम काय आहे हे आता जाणून घेऊया. तर प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. आपल्या शरीरातलं जे कन्स्ट्रक्शन आहे हे कम्प्लिटली प्रोटीनवर अवलंबून असतं. आपले हाडं, केस, स्नायू, स्किन या सगळ्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. आपले जे मसल्सचे शेप आणि साईज असतात ना, ते सुद्धा प्रोटीनवर ठरतात आणि म्हणूनच प्रोटीन हे तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर गेलं पाहिजे. त्यानंतर आपण फॅट लॉस जरी करायला गेलो तेव्हा फॅट लॉस होणं गरजेचं आहे, मसल लॉस होता कामा नये आणि त्यासाठी प्रथिनांची गरज ही असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला पदार्थ सांगते आहे ते पदार्थ जर का तुम्ही विभागून दिवसभरात खाल्ले तर तुमचा प्रोटीनचा जो इंटेक आहे तो कंप्लीट होणार आहे. म्हणजे नाश्त्याला काय खायचं किंवा दुपारी काय खायचं, स्नॅक्समध्ये काय खायचं आणि रात्री तुम्ही कसा प्रोटीनचा समावेश करून घेऊ शकता. तर या सगळ्यातून तुम्हाला सर्वसाधारण प्रोटीनची जी गरज आहे ती कंप्लीट होऊ शकते. असं म्हणतात की तुमचं जर 60 किलो वजन असेल तर 50 ते 55 ग्रॅम तरी प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. तर ते एकत्र तर जाऊ शकत नाही, मग कुठल्या कुठल्या सोर्सनी जाऊ शकतं जाणून घेऊ. तर व्हिडिओ पुढे बघण्याआधी मी सांगेन की पॉज करा, वही पेन घ्या, बसा आणि सगळं नोट डाऊन करा. म्हणजे तुमच्याकडे ती यादी राहील. ही यादी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कुठेतरी स्टिक करा, म्हणजे रोजच्या रोज कुठले कुठले पदार्थ आपण घ्यायला हवेत आणि काय रेसिपीज करायच्या हे तुमच्या सतत डोक्यात राहील. तर नंबर 1 ते म्हणजे कडधान्य आणि डाळींमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर कुठले असे ते पदार्थ आहेत, तर काबुली चना, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. त्यानंतर हिरवे मूग, मसूर डाळ आणि चवळी. तर या 4 गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. म्हणजे बाकी जी कडधान्य आहेत त्याच्यात मिळतं, पण ह्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतं. शिजवलेली 1 वाटी तरी तुम्ही खाल्ली पाहिजे. जर 1 वाटी शिजवलेला काबुली चना असेल तर त्यामध्ये 14.5 ग्रॅम एवढं असं प्रोटीन असतं. त्यानंतर हिरवे मूग जे असतात ते मोड आलेले आणि नंतर शिजवलेले 1 वाटी जर तुम्ही खाल्ले तर त्यामध्ये 14.8 एवढं असं प्रोटीन असतं. त्यानंतर चवळी जी आहे त्यामध्ये 13.9 एवढं असतं आणि मसूर डाळ जी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त 19 ग्रॅम एवढं प्रोटीन तुम्हाला मिळतं. तर ही लिस्ट इथे आहे, ही लिस्ट तुम्ही लिहून घेऊ शकता. आता नंबर 2 सोर्स जो आहे तो म्हणजे सुकामेवा, ड्रायफ्रुट्स, सीड्स म्हणजेच बिया. याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन मिळू शकतं. त्यामुळे बदाम, अक्रोड, पिस्ता, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या म्हणजे पंपकिन सीड्स, जवस म्हणा, या सगळ्यातून आपल्याला खूप छान पद्धतीनं प्रोटीन मिळू शकतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर जर का तुम्ही 5 बदाम, त्याच्यानंतर पिस्ता, अक्रोड हे सगळं जर भिजवून खाल्लं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन मिळू शकतं. त्यानंतर चिया सीड्समध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं प्रोटीन असतं. तुम्ही 2 चमचे चिया सीड्स घेतलं तर त्यामध्ये प्रोटीनही असतं आणि फायबरही खूप जास्त प्रमाणात असतं. मागे मी एक बायोटीनचा व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आपण लाडू बनवले होते. तर सगळ्या सीड्सचे मिळून लाडू बनवले होते. त्यामध्ये जवस होता, तीळ होते, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया होत्या आणि पंपकिन सीड्स होते. हे सगळं एकत्र करून आपण लाडू बनवलेला. तशा पद्धतीचा लाडू जरी तुम्ही खाल्ला
आणि सकाळी 5 बदाम, त्यानंतर काजू सुद्धा, काजू फार खायचे नाही, ते थोड्या प्रमाणात खायचे, काजू आणि अक्रोड, पिस्ता हे सगळं छान भिजवून हे एकत्रितपणे एक वाटीभर खाल्लं तरी सुद्धा तुम्ही सकाळी म्हणजे अगदी दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीननी छानपैकी सुरुवात करू शकता। त्यानंतर मी विशेष उल्लेख करीन ते म्हणजे शेंगदाणे। शेंगदाणे जे रोस्टेड शेंगदाणे असतात, 28 ग्रॅम शेंगदाणे जर का आपण घेतले तर त्यामध्ये ऑलमोस्ट 7 ग्रॅम एवढं प्रोटीन आपल्याला मिळू शकतं। त्यामुळे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही असे भाजलेले रोस्टेड असे शेंगदाणे खाऊ शकता किंवा भिजवलेले शेंगदाणे सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर तिसरा सोर्स जो आहे ते आहे डेअरी प्रोडक्ट। डेअरी प्रोडक्टमधून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी प्रोटीन मिळतं, रादर मिळतं, कारण तुम्हाला माहिती आहे की पनीरमधून आपल्याला 70.8 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं जर 100 ग्रॅम पनीर आपण दिवसाला खाल्लं तर पनीर तर आहेच, पण लो फॅट दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे। आणि दही जर का तुम्ही 1 वाटी खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला त्यातून प्रोटीन मिळेल। पण जर का ग्रीक योगर्ट जे असतं ते जर तुम्ही 1 वाटी खाल्लं तर त्यामध्ये 7 ग्रॅम एवढं प्रोटीन असतं। तर अशा पद्धतीनं तुम्ही डेअरी प्रोडक्टचा सुद्धा तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये समावेश करू शकता। पनीरची भाजी करा आणि मग त्याच्यानंतर 1 वाटी योगर्ट खा आणि सकाळी तुम्ही लो फॅट दूध पिऊ शकता। आणि मी जे सीड्स सांगितलेले आहेत त्या सीड्सचं छानपैकी पावडर तयार केली आणि ती पावडर 2 चमचे त्याच्यामध्ये घातली तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्हाला छान पद्धतीनं प्रोटीन मिळू शकतं। तर नंबर 4, आता कुठल्या अशा भाज्या आहेत ज्यातून जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळू शकतं ते म्हणजे पालक आणि मटार। हे 2 ज्या आहेत ना त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळेल। जर 1 वाटी आपण मटार घेतलं तर त्यामध्ये 9 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं आणि त्यानंतर 1 वाटी शिजवलेली जर का पालकाची भाजी आपण खाल्ली तर त्यामध्ये 5 ग्रॅम एवढं प्रोटीन आपल्याला मिळतं। त्यामुळे जास्तीत जास्त पालक आणि मटार याचा समावेश आपल्या जेवणामध्ये करावा। नंबर 5 ते म्हणजे सोयाबीन आणि टोफू, यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, तर तुम्ही अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता। तर मी ही सगळी पदार्थांची लिस्ट सांगितली, कॅटेगरी सांगितल्या। आता ही लिस्ट जरी तुम्हाला माहिती झाली असली तरी तुम्ही किती प्रमाणात प्रोटीन घेतलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या। न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन तुम्हाला छान पद्धतीनं तुम्हाला काय योग्य आहे हे सांगू शकतील। पण ही पदार्थांची लिस्ट होती आणि म्हणूनच मी आपल्या चॅनलवर तज्ञ मंडळींना बोलवत असते आणि त्या एक्सपर्ट्सकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते, कारण मला असं वाटतं की आपल्याला ज्ञान मिळणं, नॉलेज मिळणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपण ग्रो होणार आणि मग ग्लोही होणार, बरोबर की नाही। तर स्मिता शेवाळे स्टुडिओ हा माझा इन्स्टा ID आहे आणि तुम्ही तिकडे मला फॉलो करू शकता। तिकडे तुम्हाला बऱ्याचशा टिप्स मिळतील, काही क्लिप्स मिळतील, छोट्या छोट्या क्लिप्समधून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तरीही सांगा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।